आज आपण बनवणार आहोत सातारची स्पेशल पावट्याची झणझणीत आमटी। पहिले एका टोपात तेल गरम करून घ्यायचं आहे। परत थोडंसं जिरं टाकून घ्यायचं। जिरं थोडंसं गरम झाले, त्याला फोडणी बसली की नंतर आपण टोमॅटो थोडंसं टाकून तेलात चांगलं परतून घ्यायचं। तेलात परतून झाल्यावर परत पावटे टाकायचे। पावटा टाकला की त्यात थोडंसं मीठ, चवीपुरतं, आपल्याला जसं हवं असेल तसं तिखट टाकायचं। कोणाला अळणी, कोणाला सपक आवडतं तसं आपण तिखट घ्यायचं। चांगलं हलवून पुन्हा मॅश करून घ्यायचं। नंतर 1 ग्लास पाणी टाकून चांगलं हलवून घ्यायचं। 10 मिनिटं उकळी आल्यानंतर 10 मिनिटांनी थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं। शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यानंतर त्यात पण थोडी